नूतन नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे या 1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे तब्बल 4 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कळंब नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा महिला विराजमान होणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. नुकत्याच पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत कळंबच्या मतदारांनी सुनंदा कापसे यांच्यावर विश्वास दर्शवला. त्यांनी 2254 मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. कळंब शहरातील नागरी समस्या, प्रलंबित विकास कामे आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर सुनंदा कापसे या प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करतात याकडे संपूर्ण कळंबकरांचे लक्ष लागले आहे. महिलांच्या सुरक्षिततेपासून ते स्वच्छ पाणी आणि रस्ते विकास यांसारख्या मुद्द्यांवर त्यांच्याकडून काय पावले उचलली जातात याबाबत उत्सुकता वाढली आहे. एकीकडे नगराध्यक्षांच्या पदभार स्वीकारण्याची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असून सत्ताधारी गटातून कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. नव्या वर्षात नव्या नेतृत्वाखाली कळंब शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी आशा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 1 जानेवारीला होणाऱ्या या पदभार स्वीकारण्याच्या सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे.